तर सुरू करूया व्हिडिओला. थोडक्यात एक्सप्लेन करून देते. पहिल्या युनिटमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर व्यवस्थापन म्हणजेच मूळ इंग्रजी शब्दामध्ये त्यालाच काय म्हणतात, मॅनेजमेंट. आता या शब्दाची फोड करूया. आता मॅनेजमेंट म्हणजेच स्वतःचे व्यवस्थापन. ठीक आहे, मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट म्हणजे मॅन पॉवर, मनुष्यबळ व्यवस्थापन. आता मनुष्यबळ व्यवस्थापन म्हणजेच मनुष्य कशा प्रकारे व्यवस्थापन करतो हे याच्यावर आधारित. मॅनेज मनी. आता मनी म्हणजेच पैशाचे व्यवस्थापन या ठिकाणी कसे करता येते, तर या सर्व म्हणजेच मॅनेजमेंट या स्वतःचे व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, वित्त व्यवस्थापन आणि वस्तूचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन, त्यालाच मॅनेजमेंट असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर एकूण काय, आपण स्वतःच्या ज्या संस्थेत काम करणार आहोत ती संस्था सामान्य रुग्णालय असो, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र असो, वरील सर्व गोष्टींचा एकत्रित समन्वय साधून संस्थेच्या व आपल्या कामाचे उद्दिष्ट पुरे यालाच मॅनेजमेंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह असे म्हणतात. आपण